एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येतंय असं दिसतंय। पोल ऑफ पोलमध्ये महायुती बहुमतासह सत्तेत येण्याची शक्यता वर्तवलेली आहे। महायुतीला 149 तर मवियाला 127 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 8 संस्थांच्या एक्झिट पोलचा पोल ऑफ पोल समोर आहे। पोलनुसार महायुती 149 आणि मविया 127 जागा। पोल ऑफ पोल महायुती 149, मविया 127 जागा, भाजप 90, शिंदेची शिवसेना 38, अजितदादांची राष्ट्रवादी 21, काँग्रेस 54, ठाकरेंची शिवसेना 33, शरद पवारांची राष्ट्रवादी 40 आणि इतर 12 जागा। इलेक्टोरल एज महायुती 121, मविया 150 जागा, इतर 17 जागा, भाजप 78, शिंदेची शिवसेना 26, अजित पवारांची राष्ट्रवादी 14, काँग्रेस 60, ठाकरेंची शिवसेना 44, शरद पवारांची राष्ट्रवादी 46, इतर 20 जागा। मॅट्रिक्स महायुती 150 ते 170, मविया 110 ते 130 जागा, भाजप 89 ते 101, शिंदेची शिवसेना 37 ते 45, अजित पवारांची राष्ट्रवादी 17 ते 26, काँग्रेस 39 ते 47, ठाकरेंची शिवसेना 21 ते 39, शरद पवारांची राष्ट्रवादी 35 ते 43, इतर 8 ते 10 जागा। पोल डायरी महायुती 122 ते 186, मविया 69 ते 121 जागा, भाजप 77 ते 108 जागा, शिंदेची शिवसेना 27 ते 50 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 18 ते 28 जागा, काँग्रेस 28 ते 47 जागा, ठाकरेंची शिवसेना 16 ते 35 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 25 ते 39 जागा, इतर 12 ते 29 जागा। चाणक्य महायुती 152 ते 160 जागा, मविया 130 ते 138 जागा, भाजप 90, शिंदेची शिवसेना 48, अजित पवारांची राष्ट्रवादी 22 जागा, काँग्रेस 63 जागा, ठाकरेंची शिवसेना 35, शरद पवारांची राष्ट्रवादी 40 आणि इतर 6 ते 8 जागा। तर या एक्झिट पोलवरती सत्ताधारी आणि विरोधकांच्या काय प्रतिक्रिया आल्या त्याही बघूयात। मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे। आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे, त्यामुळे आमची जी महायुती आहे महायुतीला याचा फायदा होईल। मी अगोदर सुद्धा म्हणालो होतो की या राज्यातली जनता निश्चितपणे महायुतीला समर्थन देईल आणि आज मतदान झाल्यानंतर जे काही सगळे एक्झिट पोलचे रिझल्ट येत आहेत आपल्याला जे दिसत आहे त्याच्यामधनं स्पष्ट चित्र आहे की राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल। म्हणजे माझ्या हातात काही आकडे आहेत, पी मार्क जे आहे ते म्हणतं की 137 ते 157 येईल, मेट्रिक्सचा जो सर्वे आहे त्यांचं म्हणणं 150 ते 170 येईल, पोल डायरी म्हणते 122 ते 186, चाणक्य म्हणते 152 ते 160। याचा अर्थ हे स्पष्ट आहे की एकही संस्थेचं एक्झिट पोल हा अगेन्स्ट महायुती नाही आहे। साधारणतः चित्र स्पष्ट आहे, पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येईल। बहुत सारी जगह गए एमवी को क्लियर मेजोरिटी आ रही है। सर्वे कुछ भी आए, जनता ने उठाव किया है। जो ये कहने वाली महायुति है उसको गिराने वाले उसको उसका सुझाव साफ करने वाले ये कहीं कौन से भी सर्वे आने दो, लेकिन एमवी का क्योंकि अभी लोकसभा के मोदी 400 450 500 ऐसा बोल रहे क्या हुआ मोदी का 240 भी नहीं है। इसी प्रकार ये सर्वे है, लेकिन जमीन पे अलग बातें होती है और वो हमने देखी है। इसका अर्थ यही है कि इस महाराष्ट्र में एमवी आ रही है। एक्झिट पोलनी आणि या सगळ्या सर्वेजनी आपली विश्वासार्हता गमावलेली आहे। आमचा त्याच्यावर विश्वास नाही आहे। आम्ही एक्झॅक्ट पोल आपल्याला सांगतो, कम्फर्टेबल मेजॉरिटी सहित महाविकास आघाडीची सरकार येणार आहे। महाविकास आघाडीचं सरकार आम्ही स्थापन करू।